नमस्कार मित्रांनो, भौमितिक रचना या व्हिडिओ विषयामध्ये आपले स्वागत आहे। या विषयामध्ये आज आपण शिकणार आहोत परिचय, काही मूलभूत रचना, त्रिकोण रचना। त्याचप्रमाणे परिचय, भौमितिक रचना करण्यासाठी आपल्याकडे कंपास पेटी असून त्यामध्ये उपकरण असणे आवश्यक आहे। ते खालीलप्रमाणे आहेत: मोजपट्टी, कोनमापक, कंपास, गुण्या इत्यादी। त्याचप्रमाणे काही मूलभूत रचना आता आपण येथे बघू। कोन PQRच्या दुभाजकाची रचना करणे। केंद्र Q मधून कोणतीही त्रिज्या घेऊन त्याचा एक कंस काढा जो की QP आणि QR ला E आणि D वर छेदतो। केंद्र D आणि E मधून अर्धा DE पेक्षा मोठी त्रिज्या घेऊन कंस काढा जे एकमेकांना F वर छेदतात। किरण QF काढा। किरण QF कोन PQRचा कोन दुभाजक आहे, आपण येथे आकृतीत बघू शकतो। त्याचप्रमाणे कोन दुभाजक कसा प्राप्त झाला आहे। DF आणि EF ला जोडा। कोन QEF आणि कोन QDF मध्ये QE बरोबर QD एकाच कंसाची त्रिज्या, EF बरोबर DF समान त्रिज्याचे कंस, QF बरोबर QF सामायिक। त्यामुळे त्रिकोण QEF समांतर त्रिकोण QDF अशा प्रकारे प्राप्त होत आहे। कोन EQF बरोबर कोन DQF आकृतीत दिल्याप्रमाणे। आता आपण येथे रेषाखंड ABच्या लंब दुभाजकाची रचना करणे। A आणि B ला केंद्र मानू आणि अर्धा AB मधून अधिक त्रिज्या घेऊन रेषाखंड ABच्या दोन्ही बाजूस कंस काढा। हे कंस एकमेकांना P आणि Q वर छेदतात। PQ ला जोडा। PQ आणि AB ला बिंदू M वर छेदतात। त्याचप्रमाणे लंब दुभाजक कसा प्राप्त झाला आहे। A आणि B ला P आणि Q जोडल्याने AP, AQ, BP आणि BQ प्राप्त होतात। त्रिकोण PAQ आणि PBQ मध्ये AP बरोबर BP समान त्रिज्याचे कंस, AQ बरोबर BQ समान त्रिज्याचे कंस, PQ बरोबर PQ सामायिक। त्यामुळे त्रिकोण PAQ समांतर त्रिकोण PBQ बाबा नियम अशा प्रकारे प्राप्त होत आहे। कोन APM बरोबर कोन BPM आकृतीत दाखवल्याप्रमाणे। त्याचप्रमाणे आता त्रिकोण PMA आणि PMB मध्ये AP बरोबर BP पहिल्यासारखेच, PM बरोबर PM सामायिक। कोन APM बरोबर कोन BPM वरील सिद्ध केल्यानुसार त्रिकोण PMA समांतर त्रिकोण PMB बाकोबा नियम म्हणून AM बरोबर BM आणि कोन PMA बरोबर कोन PMB, कारण कोन PMA अधिक कोन PMB बरोबर 180 अंश आणि आपल्याला मिळाले कोन PMA बरोबर कोन PMB 90 अंश। त्यामुळे PM अर्थात PMQ रेषाखंड ABचा लंब दुभाजक आहे, आपण येथे आकृतीत बघू शकतो। आता आपण बघू किरण ABच्या आरंभिक बिंदू A वर 60 अंशाच्या कोनाची रचना करणे। A केंद्रावर कोणतीही त्रिज्या घेऊन एक कंस काढा जो AB ला बिंदू D वर छेदतो। त्याचप्रमाणे D केंद्र आणि त्याच त्रिज्या पासून एक कंस काढा जी पहिल्या चरणामध्ये काढल्या गेलेल्या कंसाला बिंदू E वर छेदतो। E मधून जाणारी किरण AC काढा। कोन CAB हा 60 अंशाचा कोन आहे। DE ला जोडा, तेव्हा AE बरोबर AD बरोबर DE मिळेल। त्यामुळे EAD एक समभुज त्रिकोण आहे आणि कोन EAD हा कोन CABच्या समान आहे, 60 अंशाचा आहे, आकृतीत आपण येथे बघू शकतो। त्याचप्रमाणे दिलेली पाया व त्या पायावरून काढण्यात आलेला कोन आणि अन्य दोन बाजू यापासून त्रिकोणाची रचना करणे। पाया BC काढून बिंदू B वर दिलेल्या कोनाच्या समान कोन XBC काढा। किरण BX मधून AB अधिक AC चा समान रेषाखंड BD कापा। DC ला जोडून
कोन BDCच्या समान कोन DCY काढा. CY BX ला A वर छेदतो तेव्हा ABC हा त्रिकोण आहे आकृतीत दिल्याप्रमाणे. त्याचप्रमाणे त्रिकोण कसा प्राप्त झाला आहे. पाया BC आणि कोन B बनविलेले आहे. त्रिकोण ACD बरोबर कोन ADC, त्यामुळे AC बरोबर AD असेल आणि मग AB बरोबर BD वजा AD बरोबर BD वजा AC, म्हणजेच AB अधिक AC बरोबर BD आकृतीत दाखवल्याप्रमाणे. त्याचप्रमाणे एका पायावरील कोन आणि अन्य दोन बाजूमधील अंतर दिलेले असेल अशा त्रिकोणाची रचना करणे. स्थिती येथे आपण बघू शकतो AB वजा AC. पाया BC काढून बिंदू B वर दिलेल्या कोनाच्या समान एक कोन XBX काढा. किरण BX मधून AB वजा ACच्या समान रेषाखंड BD कापा. CD ला जोडून DCच्या लंबदुभाजक PQ काढा. आपल्याला समजेल की BX ला बिंदू A वर छेदतो. AC ला जोडा तेव्हा ABC हा त्रिकोण आहे आकृतीत दाखवल्याप्रमाणे. त्याचप्रमाणे त्रिकोण कसा प्राप्त झाला. पाया BC ला कोन B बनविलेले आहे. बिंदू A DCच्या लंबदुभाजकावर स्थिर आहे म्हणून AD बरोबर AC, त्यामुळे BD बरोबर AB वजा AD बरोबर AB वजा AC आकृतीत दाखवल्याप्रमाणे. त्याचप्रमाणे एक त्रिकोणाची रचना करा ज्याची परिमिती आणि दोन्ही पाया दिलेल्या असतील. आपण येथे आकृतीत बघू शकतो BC अधिक CA अधिक AB च्या समान एक रेषाखंड XY काढा. कोन LXY कोन B च्या समान आणि कोन MYX कोन C च्या समान काढा. कोन LXY आणि कोन MYX ला दुभागा. ही दुभागणी एक बिंदू A वर छेदते. AX चा लंबदुभाजक PQ आणि AY चा लंबदुभाजक RS काढा. PQ XY ला बिंदू B वर आणि RS XY ला बिंदू C वर छेदतो. AB आणि AC ला जोडा तेव्हा ABC हा त्रिकोण आहे. त्याचप्रमाणे कोन कसा प्राप्त झाला. B XY च्या लंबदुभाजकावर स्थिर आहे त्यामुळे XB बरोबर AB आहे. त्याचप्रमाणे CY बरोबर AC आहे. यावरून सिद्ध होते की BC अधिक CA अधिक AB बरोबर BC अधिक XB अधिक CY बरोबर XY. कोन BAX बरोबर कोन AXB, कारण त्रिकोण AXB मध्ये AB बरोबर XB. कोन ABC बरोबर कोन BAX अधिक कोन AXB बरोबर 2. कोन AXB बरोबर कोन LXY. अशा प्रकारे कोन ACB बरोबर कोन MYX आकृतीत दाखवल्याप्रमाणे. सराव आपल्यासाठी खालील काही प्रश्न दिले आहेत. आपल्या स्वतःच्यावर त्यांना उत्तरे द्या व संकल्पना सुधारित करा. ही सामग्री शालेय शिक्षण प्रकल्प आकाश अंतर्गत विकसित केले गेले आहे. हा प्रकल्प अर्थसहाय्य आहे NME, ICT आणि MHRD भारत सरकार. आमच्याशी संपर्क करण्यासाठी दिलेल्या ईमेल ID वर आम्हाला मेल करा. धन्यवाद.